मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. हे महाराज म्हणतात. एरवी तरी मी मूर्खू, हे ज्ञानोबराय 9033 ओव्या लिहिल्यानंतर म्हणतात. आणि आम्ही म्हणतो मी कीर्तन केलं. किती हा विनोद आहे मोठा, बघा ना. आम्ही कीर्तन ऐकलं, आम्ही कीर्तन वाजवलं, म्हणून मी म्हटलं या पलीकडे जाऊन तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, या सगळ्यामधून बोलणारा तो आहे, या सगळ्यामधून गाणारा तो आहे. इथे शब्द ब्रह्म आहे, स्वर ब्रह्म आहे, नाद ब्रह्म आहे आणि मग परब्रह्म म्हणून श्रोता आम्ही पाहतो. तुम्ही श्रोते महेशाची या मूर्ती ज्ञानोबराय सांगतात. या दोघांना मी असं म्हटलं कारण पूर्ण प्रपंच हा परमार्थाच्या दिशेने वाटचाल आहे. मला असं वाटतं प्रपंचामध्ये जर नाम असेल ना तर तो प्रपंच सुद्धा श्रेष्ठ परमार्थच ठरतो. नामाशिवाय दुसरं काही नाही. या लेकरांच्या सानिध्यात राहणं, त्यांना घडवणं आणि जीवनाचा एक मोठा त्याग स्वीकारून ही सगळी मंडळी आज इथं आहेत. मला प्रकाश आमटेंची आठवण झाली आता, कारण त्यांचं प्रकाशवाटा नावाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पेजवरती प्रकाश आमटे आणि साधना आमटे यांच्याविषयी त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच मुखपृष्ठा नंतरचं पहिलं पेज त्याच्यावर असं लिहिलंय की भामरागडच्या त्या आदिवासी भागामध्ये ज्यावेळी प्रकाश बाबा आमट्यांचा तो सुपुत्र जीवनपणाला लावलं, उत्तम उच्च शिक्षण घेऊन शहरात राहू शकले असते, सगळं करता आलं असतं, पण हे सगळं त्यागून वंचितांच्यासाठी, ज्यांना नाही समाजाचं सुख घेता येत, अशांच्यासाठी आपलं जीवनातलं सगळं सुख बाजूला सारून आपली चुळबुळकी फोडून तिथं गेले आणि त्या आदिवासी लोकांनी त्या दोघांच्या त्या शिवशक्ती स्वरूपाला बघून त्या आदिवासी लोकांनी केलेले उद्गार आहेत की वनवासामध्ये राम सीता फिरत होते ते बहुतेक असेच असले पाहिजेत. हे आमचे राम आणि सीताच आहेत. म्हणजे त्या लोकांना प्रकाश आमट्यांचा त्याग, साधनाताई आमट्यांचा त्याग बघून रामाची आणि सीतेची आठवण व्हावी, जानकीची आठवण व्हावी. मला खरंच ताईंच्या चेहऱ्यावरचं सुद्धा हास्य तेज तसंच वाटलं. इतकं प्रेमळ आहे सगळं आणि ही लेकरं त्यांच्या छायेखाली आज जीवनाचा अत्यंत सुंदर असा प्रवास करायला निघाली आहेत. मग संतांनी घालून दिलेली वाट आहे. गुरुजनांच्या जवळ ज्यावेळी रामकृष्णांच्या जवळ नरेंद्र आले होते, स्वामी विवेकानंद आले होते, ऐका खूप सुंदर चरित्रामध्ये वर्णन आहे. त्यावेळी रामकृष्ण परमहंस तरुण होता, कॉलेज वयीन कुमार होता. स्वामी विवेकानंद तरकट होते, थोडेसे संशय होता जरा, हे काहीतरी खोटं असणार आहे अशा बुद्धीने आले होते. रामकृष्णांनी आपला अंगठा नरेंद्राच्या इकडे आज्ञा चक्रावर भ्रूमध्याच्या ठिकाणी लावला आणि नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद त्यांच्या चरित्रात लिहितात की माझ्या आजूबाजूचं सगळं जग असं फिरायला लागलं, गतिमान झालं. मी, माझं अस्तित्व, माझा देह सगळं कुठेतरी विरघळून जात आहे असं मला वाटलं आणि मी घाबरलो, मी ओरडलो, ठाकूरजी मला मारता की काय, मी संपून जाईन, मला माझे आई वडील आहेत, मला माझं घरदार आहे, असं मी ओरडलो. त्यावेळी हसले रामकृष्ण परमहंस, तो स्पर्श काढून घेतला आणि म्हणाले घाबरलास ना वेड्या, इथं कशा करता आलायस, देवाला बघायला ना. पहिला प्रश्न काय विचारला होता स्वामीजींनी, चरित्र आपल्याला माहिती असेल, नरेंद्रांनी रामकृष्ण परमहंसांना पहिला प्रश्न विचारला होता, कारण ते कुठलाही साधू संन्यासी बैरागी बघितला की पहिल्यांदा विचारायचे देव बघितलाय का, कारण देव नाही हे इंग्रजांचं तत्वज्ञान होतं ना. काय हिंदू लोक देवपूजा करतात, कर्मकांड करतात, सगळं थोतांड. हिंदू देवदेवतांना नावं ठेवणं हेच त्यांचं काम आहे आणि आजही ख्रिस्ती मिशनरी आजही आपल्या भारतामध्ये तेच काम करतायत. अनेक भाग आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण होत आहेत. शाळेतल्या पोरांना सांगितलं जातं तुमचा देव दगडाचा पाण्यात बुडतो, आमचा देव लाकडाचा पाण्यावर तरंगतो, जो बुडतो तो तुम्हाला काय वाचवणार आहे. लगेच आमच्या पोरी टिकल्या काढून टाकतात, लगेच आमची पोरं धर्मांतरण करायला तयार. कितीतरी मोठी शोकांतिका आहे आज हिंदू धर्मावर धर्मांतरणाची. ख्रिस्ती मिशनऱ्यांना रोखण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी त्या काळात खूप केलं होतं. रामकृष्ण परमहंसांना पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता, तुम्ही देवाला पाहिलंय का. पहिला प्रश्न होता. आयुष्यात पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं होतं शांतपणे, हो, तुला जसं पाहतोय तसं देवाला पाहिलंय. ऐका बरं, जागेत ना सगळे, तुला जसं पाहतोय तसं देवाला पाहिलंय. स्वामीजी एवढ्यानी भुलून नाही गेले. दुसरा प्रश्न विचारला, मला दाखवाल. तरकट विचार असा असतो बघा, फार शिक्षण सुद्धा, फार ज्ञान सुद्धा कधी कधी अहंकाराला कारण ठरतं. नवल अहंकाराची गोठी शेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. विठ्ठल विठ्ठल. स्वामी विवेकानंद
पाहिलंय मला दाखवाल का? त्याही प्रश्नाचं उत्तर रामकृष्णांनी सरळ दिलं, हो मला जसा बघतोयस तसा तुला देवाला दाखवेल, फक्त त्याकरता तुला तिकडं यायला लागेल, कुठे गुरुस्थानी दक्षिणेश्वरला यायला लागेल. म्हणून कलकत्त्याला ते निवास त्यांचं तिथं स्वामीजी गेले आणि पहिल्या वेळी हा जसा स्पर्श दिला तसं घाबरले, हसले. रामकृष्ण म्हणाले, अरे वेड्या, नाही ना सहन होत. विमानात बसलेल्या माणसाशी जर तुला संवाद साधायचा असेल तर सायकलवर बसून जमेल का? पहिली गोष्ट. सोनं मोजताना किती काळजी घ्यावी लागते? सोनं मोजताना किती काळजी घ्यावी लागते? कुठं असतो सोन्याचा तराजू? बघितलंय ना आपण? बोला सगळे, खूप शांततेत ऐकता आहात, मला उत्तर द्या. सोन्याचा तराजू कुठे असतो? काचेच्या हवाबंद पेटीमध्ये असतो. आता इलेक्ट्रिक मशीन आहे पण तरी सुद्धा काचेची पेटी असते. का? का? सोनं मोजायचंय, बरोबर ना? धुळीचा एक कण पडला तरी वजनात फरक आहे. मोजायचंय काय? सोनं. आता हा नियम कोळशाला आहे का? कोळसा मोजायला हा नियम आहे का जिथं सगळं काळच करायचं असतं? कोळशाच्या तराजूला हा नियम नाही, पण सोनं मोजायचंय ना. आणि देव तसाच आहे, देव तसाच आहे. देवाला पाहायचं असेल तर किती पूर्वतयारी करावी लागेल. म्हणून प्राथमिक अवस्थेपासून योग, ध्यान धारणा, नामस्मरण अत्यंत तयारी करून घेतली आणि एक दिवस निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला. कुणाला? कुणाला? स्वामीजींना. कोणी? रामकृष्ण परमहंसांनी निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला. कितीतरी वेळ समाधी अवस्थेमध्ये स्वामी विवेकानंद होते आणि तो स्पर्श पुन्हा काढून घेतला. स्वामीजी म्हणाले, महाराज मी किती आनंदामध्ये होतो, मी आनंद साम्राज्याच्या शिखरावर विराजमान होतो, मला आता जगाची पर्वा नाही, मी खूप सुखात होतो. का बरं माझा हा आनंद गिरावून घेतला? बघा, त्यावेळी रामकृष्णांनी तो हात काढून घेतला आणि म्हणाले, मूर्खा, हे चरित्रातले शब्द, हे माझे शब्द सांगत नाही. ते म्हणाले, मूर्खा, तू स्वतःला समजतोस तरी कोण? तू एक पृथ्वी तलावर जन्माला आलेला शूद्र किडा आहेस. कारण तू निर्विकल्प समाधीमध्ये रममाण होणार आणि भारतामधली कोट्यावधी जनता दुःखात, दारिद्र्यात खितपत पडलीये आणि तुझ्यासारख्या तरुण संन्यासांनी समाधी सुखात रममाण व्हावं हे तुला शोभत नाही. तू बाहेर पड, भारतातल्या दीन दुबळ्यांची काळजी व्हा, आत्मनो मोक्षार्थम पण जगद्हितायच हे सूत्र दिलं अध्यात्माचं. आणि शिवभावे जीवसेवा हे अध्यात्माचं सूत्र दिलं. प्रत्येक जीवामध्ये शिवाचा अंश आहे असं समजून तू त्यांची सेवा कर. का? तर तुला मिळणारा आनंद हा भगवंतांनी दिलेल्या मेव्यासारखा असणार आहे. तू त्यांची सेवा कर. स्वामीजी बाहेर पडले, 3 वर्ष भारत भ्रमण केलं, परिव्राजक अवस्थेमध्ये भगवी वस्त्र अंगावर चढवली आणि बघा, अखंड फिरणारी ही मंडळी असतात. स्वामीजींचं दयानंद स्वामी असतील, आपले स्वामी असतील, अनेक मंडळी आपण पाहता, ही मंडळी एका जागेवर थांबत नाही. अखंड भारत भ्रमण करावं, अखंड बाहेर पडावं. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगुदशा या अवस्थेमध्ये, परिव्राजक अवस्थेमध्ये 3 वर्ष भारत भ्रमण केलं. असे तू हिमाचल भारत पायदळी घातला, लोकांचं दुःख जाणून घेतलं आणि समजलं की मला यांना आनंद द्यायचा आहे. जे ज्ञानोबरायांचं ध्येय होतं. कन्याकुमारी पर्यंत गेले. कन्याकुमारीचा एक खडक समुद्रातला खुणावत होता स्वामीजींना, पण खिशात पैसे नव्हते. एका नावाड्याला विचारलं, मला त्या खडकावर जायचंय, मला सोडशील का? तो नावाडी म्हणाला, पैसे लागतील महाराज, पैशाशिवाय मी सोडत नाही. स्वामीजींकडे पैसे नव्हते, भगवा वेश परिधान केलेला. स्वामीजी म्हणाले, माझ्या खिशात पैसा नाही पण माझ्या बाहूंमध्ये बळ आहे. घेतली उडी समुद्राच्या पाण्यात आणि पोहत गेले. तो खडक गाठला. त्या खडकावर 3 दिवस 3 रात्री 72 तास ध्यान धारणा केली आणि भारताला एक द्रष्टा युगपुरुष मिळाला, स्वामी विवेकानंद. गुरुकृपा झाली, जीवनाचं तत्वज्ञान मिळालं, संतांची कृपा झाली आणि आनंद पदावर आरूढ झाले. नावच स्वामी विवेक आनंद. का हो? तो आनंद प्राप्त करून घेतला, जगाला देण्याची इच्छा निर्माण झाली. संतांची अवस्था तीच होती, कारण आपण ज्या ब्रह्मरसाचं सेवन केलं तो रस जगाला द्यायचा असतो हे संतांना माहिती होतं. आपलं तसं नाही. आपण फार लबाड माणसं आहे. आपला प्रपंच कसा सुखाचा होईल, माझंच घर कसं सुखी राहील, मग तिकडं जगाचं वाटोळं का होईना, बांगलादेशी घुसतायत घुसेनात का, धर्माचं वाटोळं होतंय होईना का, शेजाऱ्यांचं वाटोळं झालं तरी चालेल, पण मी माझा प्रपंच आणि माझं घर सुखी झालं पाहिजे. हा फरक आहे तुमच्यात आणि आपल्यात आणि संतांच्यात. म्हणून संतांनी आनंद वाटायचं काम केलं आणि तुकोबराय आत्मसाक्षात्काराच्या एका विशिष्ट टप्प्यावर होते. विलक्षण साधकावस्था संपली आणि सिद्धावस्थेमध्ये तुकोबराय आहेत.
हामचंद्राच्या डोंगरावरती एखाद्या वृक्षाच्या बुंध्याशी बसावं, एखाद्या फांदीवर आलेली चिमणी जर पाहिली ना, तर त्या चिमणीला ती चिमणी उडून गेली तर वाईट वाटायचं आणि महाराज तिला म्हणायचे, का ग माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? किती संवेदनशीलता असते बघा. का ग माझ्या येण्यामुळे तुला त्रास झाला का? तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व एकच आहे, देह वेगळा आहे. तुझ्यातलं आणि माझ्यातलं चैतन्य तत्व एकच आहे, देह वेगळा आहे. मला असं वाटतं तू माझ्या खांद्यावर येऊन बस, तू माझ्या मांडीवर येऊन बस. आणि परिणाम वृक्षवल्ली सगळं बाजूला ठेवलं, प्रपंचाला बाजूला ठेवलं आणि एकांत केला. बघा, लोकांत केल्याशिवाय एकांत मिळत नाही. समजून घ्या, लोकांत केल्याशिवाय एकांताची किंमत कळत नाही आणि एकांत केल्याशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही. हा संतांच्या जीवनाचा संदेश आहे. म्हणून लोकांत करावा. आणि महाराजांनी काय केलं? तू का म्हणे होय मनाशी संवाद, तू का म्हणे होय मनाशी संवाद, आपुला जीवन आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, आम्हा सोय रे वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. किती आनंद घेतला हो जीवनाचा. खरा प्रपंच सुखाचा होता का? आनंदी होता का? नव्हता. 12 वर्ष दुष्काळ पडलेली अवस्था पाहिली, पण देवाला म्हणाले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळी पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा. तसं तर सगळ्यांच्या जीवनामध्ये असतं. पटतं का? खरं सांगा, खरं सांगा, प्रपंचामध्ये कुणीच कुणाचं ऐकायला तयार असतं का? नसतं. इथं तुम्ही किती माना हलवा, पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रपंचाला आपण आपला म्हणतो तो आपला नाहीये. इथं कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही. सगळं प्रत्येकाला बोलायचं असतं, ऐकायची इच्छा नाही. म्हणून या गादीचं केवढं मोठं वैभव आहे की आम्ही बोलतोय आणि तुम्ही ऐकताय 2 तास. ज्ञानोबा तुकोबांची कृपा आहे आपल्यावरती. इथं कुणाला ऐकायचं नाही, सगळ्यांना बोलायचंय, सगळ्यांना बोलायचंय. पण बोलणं कसं? दुसऱ्याच्या हृदयाला जखमा होतील असं बोलणं आमचं. गोड बोलत नाही आम्ही. बोलू वैसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. तुमच्या माझ्या हृदयामध्ये असलेला विठ्ठल आमच्या बोलण्याने डोलला पाहिजे असं आपल्याला वाटतं का? नाही वाटत, नाही वाटत. मग आम्ही आनंदाकडे प्रवास राहू दे, संसारामध्ये असलेलं सुख आणि दुःख या चक्रातच आम्ही इतके अडकत जातो. आणि मग समर्थांसारख्या संतांना प्रश्न विचारावा लागतो. जगी पाहता जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. विचारा मला, शोधून दाखवा सुखी माणूस आहे का? कोणी सुखी? शोधून दाखवा. तुम्ही सगळे इथं बसलाय, सुखी आहात? तुमचं काय सुखी आहे ना? तुम्ही जिथं आता ज्या वयात आहात त्या वयासारखं वय नाही अत्यंत. म्हणून तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत ना त्याला म्हटलंय तरुण. स्वामीजींची व्याख्या आहे. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. म्हणून आमची ही दादांसारखी मंडळी गाताना वाजवताना दिसली की आमचं अत्यंत अत्यंत अभिमान वाटतो की इथं तरुणांनी येणं गरजेचं आहे ना. पण आज दुर्दैव असं आहे, तेजस्विता, तपस्विता नाही, तत्परता नाही, त्याला तरुण म्हटलंय. पण आमचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतो. ही सामाजिक परिस्थिती, ही वस्तुस्थिती आणि हे दुःख आहे, समाजातलं मोठं दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. मग या अवस्थेमध्ये आम्हाला सुख आणि दुःखाच्या पलीकडे जायचंय. शीतोष्ण सुख दुःखेषु समदिला प्रवाह नाम ओघलवला हो. अखंड खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन, राम कृष्ण नारायण प्रेमे चालिला प्रवाह नाम ओघलवला हो. घडी अहिक्य परत्र, घडी अहिक्य परत्र, तुका
प्रवाह नाम ओघलवला हो पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घेई घेई माझी भाक जरी का मागेन आणिक कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी तुकया बंधू म्हणे देवा शब्दई तुका चिराखावा कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अर्जितसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला
अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा वैराग्य राग रसिक भक्तीचे मूर्तिमंत पुतळे, भक्तीचे वल्लभ आचार्य असलेले जगद्गुरु परमपूजनीय प्रातस्मरणीय संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा गाथेमधील अत्यंत सुंदर असा 4 चरणांचा उत्कृष्ट भाव व्यक्त करणारा, की ज्या भावामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना आत्मसाक्षात्कारानंतर मिळालेला आनंद आणि त्या आनंद साम्राज्याचे धनी झालेले तुकोबराय आपल्याला आलेली अनुभूती या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल संत मालिकेमध्ये 12व्या शतकामध्ये ज्ञानोबरायांपासून ते तुकोबरायांपर्यंत, निळोबरायांपर्यंत, अलीकडच्या अनेक संतांपर्यंत सगळ्या संतांचं एकच प्रयोजन होतं, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. ज्ञानोबरायांना जीवनाचं प्रयोजन विचारलं तर माऊली म्हणतात, माझं येणं या करताय आनंदाचे आवारू मांडू जगा. या जगामध्ये फक्त आनंदाची पेरणी करायला आम्ही आलोय. आणि आज आपण इथे सगळे उपस्थित आहात. या प्रांगणामध्ये अखिल भारत सेवा अभियान अंतर्गत असलेलं हे छोटंसं छान गुरुकुल, 40-45 विद्यार्थ्यांचं गोड असं गुरुकुल आहे. आणि या गुरुकुलाचं सगळं रक्षण करायला किंवा सांभाळायला किंवा इथं सगळी जबाबदारी स्वीकारायला मला असं वाटतं हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मुरुमकर आणि आमच्या जानकी वहिनी खरंच रामसीता राम जानकी आहेत. किती आनंद आहे. बघितल्या मला असं मी स्वामीजींना म्हटलं सुद्धा की इथं आल्यानंतर या भूमीमध्ये पहिलं पाऊल ठेवल्यावर काहीतरी खूप सुंदर सकारात्मक ऊर्जा जाणवली. आणि हे फक्त तोंड देखलं नाही तर आतून आलेली अनुभूती अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायाने परम आदरणीय हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय परम आदरणीय परमश्रद्धेय श्री चित्प्रकाशानंद स्वामी महाराज, आज त्यांचंही गोड असं दर्शन मला माझ्या वाट्याला आलं. अतिशय सुंदर पद्धतीने हा सगळा डोलारा कितीतरी संस्थांचा भारतभरामध्ये सांभाळणारे परम आदरणीय परमश्रद्धेय श्री दयानंद स्वामी महाराज, त्यांच्या माध्यमातून सगळा देश आणि देशातली आपली ही सगळी भावी पिढी, मला माहिती आहे इथं आलेली ही सगळी लेकरं फक्त आपल्या जिल्ह्यातली किंवा तालुक्यातली नाहीयेत. ही सगळी लेकरं लांबलांबची आहेत. खूप मोठा त्याग स्वीकारून जीवनाच्या या वाटेवर आली आहेत. आणि म्हणून मला हा अभंग आज निवडावासा वाटला की संतांनी स्वतः जो आनंद साम्राज्याचा अनुभव घेतला, आनंद साम्राज्याच्या शिखरावर विराजमान झाले, तो आनंद आपल्याला मिळावा याकरता जीवन अंतःकरण तळमळलं. आणि या लेकरांना असाच जीवनातला आनंद प्राप्त व्हायचा आहे, त्यासाठीही त्यांनी निवडलेली वाट अत्यंत दिव्य आहे, पवित्र आहे. म्हणून या लेकरांसाठी, या संस्थेसाठी, या गुरुकुलासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि पुण्यातरी महात्म्याच्या प्रेरणेने, पुण्यातरी महात्म्याच्या आशीर्वादाने, आज स्वामीजींच्या सहवासात म्हणजे स्वामीजी अखंड 8 केंद्रांमध्ये फिरतायत, पण आजच्या दिवसासाठी स्वामीजी इथे उपस्थित राहिले. परमादरणीय मुरुमकर महाराजांनी चालत दैवते दादांकडे येऊन त्यांनी ह्या कार्यक्रमाची तारीख माझ्याकडून मागितली होती. आणि माझ्या परम भाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आज आलाय. इतक्या सगळ्या आनंददायी वातावरणामध्ये गोड अशा या सगळ्या टाळकऱ्यांसोबत संप्रदायाचे निष्ठावंत वारकरी, साधक, नामधारक, उपासक, ज्ञानेश्वरीचे, प्रस्थानत्रीचे सगळे अभ्यासक, आपण सर्वच मंडळी ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, माझा मातृतुल्य, भगिनीतुल्य सगळं वर्ग, बंधुतुल्य, पितृतुल्य सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. सेवेसाठी उपस्थित असलेली ही सर्व नामधारक टाळकरी मंडळी, सागर महाराजांचा काय कौतुक करावं, माझे बंधू आहेत, पण गोड मनापासून मी असं बऱ्याचदा म्हणते की कलाकाराचा स्वभाव त्याच्या कलेत दिसतो. त्यामुळे गोड प्रामाणिक गायन आणि भगवंताला आवडेल अशी गोड कला मनापासून नमस्कार करते. आमचे महाराज आहेत, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख नाही करता येणार, इकडे शुभम महाराज आहेत, गोड वादन आहे. मी बऱ्याचदा असं गमतीने म्हणते, इकडे या महाराजांना सुद्धा वंदन करते. थापा बऱ्याच आपण मारतो, थापा मारतो की नाही खरं सांगा? मारतो ना, रोज मारतो आपण थापा. थापा मारायला काय लागतं, पण अशी थाप असावी की जी देवाला डोलायला भाग पडेल. देव डोलतो या थापेतनं. आणि भगवंताच्या आवडीचं वाद्य आहे मृदंग. मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग असं म्हटले. निर्जीव चांबडा आहे, पण निर्जीव असून सुद्धा भजनात दंग आहे. आपलं बोलायला लागेल का आता? आपण सजीव आहे, चालते बोलते पुतळे आहोत.
अखंड भगवंतांनी स्वतंत्र अस्तित्व म्हणून जीवन दिलं तरी सुद्धा आपण भजनाकडे काही सहसा येत नाही. भोजन जितकं प्रिय आहे तितकं भजन काही आम्हाला प्रिय नाही का? आहे म्हणून आपण सगळे इथे बसलो आहोत. आता इथून पुढचा जो काही वेळ माझ्या हातात संकल्पित आहे त्या वेळेमध्ये आपण गोड अशी कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा गोड अभंग आहे. आमचे विणेकरी छान आहेत महाराज, छोटेसे मस्त अजून चोपदार. सगळ्यांच्या चरणावर मी कृतज्ञतापूर्वक वंदन. या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा खणखणीत. आणि दादांची ध्वनी व्यवस्था त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या. सगळ्या संतांनी आम्हाला दिलेला एक मार्ग आहे, तो राजमार्ग आहे बरं. आणि मनुष्य जीवन तो राजमार्ग सोडून दुःखाचा मार्ग का निवडतो याचा कधी कधी प्रश्न पडतो. ज्या प्रपंचामध्ये ज्या ऐहिकामध्ये मुळात दुःखच सगळीकडे भरलेलं आहे हे सगळ्या संतांनी ओरडून सांगितलंय, जीव तोडून सांगितलं. आचार्यांनी मनुस्मृतिकारांनी आम्हाला धर्माचे 4 आधार देऊन टाकले. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूना आत्मनः तुष्टिरेव च. धर्माचे आधार सांगून दिलेत आम्हाला. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम. वेद प्रामाण्य, वेद प्रमाण राहिले, वेद प्रमाण ठेवले. त्यानंतर स्मृतिशीलेच तद्विदाम, स्मृतिशास्त्र ग्रंथ. त्यानंतर साधू संतांचा आचार. आणि चौथी गोष्ट आहे धर्माचा आधार, आत्मनः तुष्टिरेव च, स्वतःच्या आत्म्याचं समाधान. बघा या 4 आधारांवर आमचा धर्म आहे. शास्त्रकारांनी स्मृतिकारांनी आम्हाला धर्माचे आधार सांगितले. मग आमचा धर्म जर या 4 गोष्टींवर पेललेला आहे, उभा आहे, तर आम्हाला सुद्धा याच्या पलीकडे या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आम्हाला चालणार नाही. आणि म्हणजे काय, विधी निषेधात्मक जी व्यवस्था आम्हाला आमच्या पूर्वसुरींनी घालून दिली त्याला आम्ही धर्म म्हणतो की नाही? सोपं आहे. धर्माची व्याख्या फार अवघड नाही. अनेकांनी धर्माच्या व्याख्या केल्या. जो आमचं रक्षण करतो त्याचं आम्हाला रक्षण करायचंय. जो प्रजेची धारणा करतो तो धर्म आहे. धर्म ही अफूची गोळी असं म्हणणारा कार्ल मार्क्स सारखा एक तत्ववेत्ता इथं येऊन गेला होता. मी गमतीने म्हणते बहुतेक अफू खाऊन केलेलं ते विधान होतं. असं नाही, धर्म आई सारखा आहे. धर्म आई आम्हाला वाटतं काहीतरी कठोर आहे, कठोर आहे धर्मशास्त्र, त्यापेक्षा त्या फंदात पडलेलंच न बरं. आपण आपल्या मार्गाने चालूया. हिंदू म्हणून असताना कपाळाला गंध, मुखामध्ये मंत्राचा नामाचा स्पर्श, मनामध्ये अतीव अशी श्रद्धा आणि वेळ आली तर हातात शस्त्र घ्यायची तयारी. या 4 मुद्द्यांवर आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात पाखंडांचं खंडन करावं लागेल वेळ आली तर. धर्माचं पालन करताना हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हे त्यांच्या जीवनाचं मिशन होतं. मी कशा करता आलोय? महाराज म्हणले हेची आम्हा करणे काम. ज्ञानोबरायांना विचारलं, माऊली म्हणाल्या अवघाची संसार, अवघाची आनंदे भरीन तिन्ही लोक. हे ज्ञानोबरायांच्या जीवनाचं प्रयोजन. मी सगळा संसार सुखाचा करणारे इथं येऊन, आमचा संसार आणि संतांचा संसार वेगळा आहे. इथं येऊन मला जगाचा संसार करायचाय, प्रपंच सुखाचा करायचाय. वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः, हे गीतेचं तत्वज्ञान. हे तो समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची इको कमी करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
सगळ्या संतांनी केलं. जीवनाला येण्याचं प्रयोजन ठरलं होतं, मिशन ठरलं होतं. सध्या आमचं मिशनकडे महत्व नाही. मिशनपेक्षा कशाकडे लक्ष आहे? कमिशनकडे. मिशनपेक्षा कमिशनकडे, सेवेपेक्षा मेव्याकडे जास्त लक्ष आहे. पण मेवा बाजूला ठेवला आणि गीतेचं तत्वज्ञान ज्यांनी आचरलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माच्या बाबतीमध्ये आपण स्वतंत्र आहे, पण फळाच्या बाबतीमध्ये आपण स्वतंत्र नाही आहोत. तो देणारा तो आहे, हे मान्य करावं आणि भगवद्गीतेच्या आचरणानुसार किंवा त्या प्रवाहानुसार आपण चालावं. म्हणून आपल्या या अभियानाचं, आपले हे गुरुकुल ज्या अभियानांतर्गत आहे त्या अभियानाचं नावच सेवा आहे. तिथलं एमच आहे, तिथलं ध्येयच सेवा आहे. आणि भगवंताच्या दारात जाण्याचा मार्ग कुठला असेल तर, जो या ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंठा. जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. जो या ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंठा. देवाच्या घरात जायला दार एकमेव आहे सेवेचं. म्हणून हे अभियान सेवेचं आहे. विढल कुठली सेवा करायची, काय मिळणार आहे त्याच्यातून? जगाची सेवा करून काय मिळणार आहे? स्वामी विवेकानंद ज्यावेळी रामकृष्णांच्या समोर बसले ना, त्यावेळी रामकृष्ण परमहंसांना पहिल्यांदा भेटले स्वामीजी. उच्च शिक्षण घेत होते, नरेंद्र नाव होतं. आणि रामकृष्ण परमहंसांना पाहिल्यानंतर रामकृष्णांनी सांगितलं, दक्षिणेश्वरला ये एकदा. कालीमातेचे पुजारी होते रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद रामकृष्णांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर रामकृष्ण अक्षरशः मिठी मारली. मला म्हणाले, किती दिवस मी तुझी वाट पाहत होतो बाळा. स्वामीजी तरकट होते थोडेसे बरं का, त्यांच्या चरित्रात आहे. म्हणजे विवेक आणि बुद्धिनिष्ठतेला मानणारे भाव थोडासा कमी, कारण पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. पाश्चात्य शिक्षणामुळे तरकट स्वभाव बनला होता. तुकोबराय म्हणतात, नको नको देवा तार्किकांचा संग. तरकट माणसाची संगती फार बरी नाही. यात काही नाही, त्यात काही नाही. करणाऱ्या माणसाला पण ते म्हणतात, कशाला करता, काय मिळणार आहे ते करून. अरे बाबा तुम्ही करू नका बरं का. गीता सांगते, बुद्धिभेद करणं एखाद्याचा फार घातक आहे, ते चांगलं नाही. एखाद्याचा बुद्धिभेद नाही करावा. जे माणूस करतय ना, भक्तीच्या मार्गाने जातय ना, त्यालाही त्याच्याही दिशाभूल करणारा समाज आहे आज. आमच्या या वयातली लेकरं जर इथं उभी राहिली ना, तर त्यांना काही मंडळी समाजातली असं म्हणणार आहेत, या वयात, म्हणजे त्यांचा एक समज असतो की हे सगळं रिटायर झाल्यावर करायचं. म्हटलं या वयातच यावं यात. कळली ना मराठी भाषा? या वयातच यावं यात. या वयात इथं आल्यानंतर जी जीवनाची गोडी मिळेल ती आयुष्यभर टिकेल. आपण कुठल्याही प्रवासाला जाताना एक मॅप बघतो. आता गुगल मॅप सगळ्यांना लागतोच. मी पण लोकेशन मागून घेतलं महाराजांना, नाही का. सगळ्यांना लोकेशन शिवाय काही नाही. मॅप, ती गुगल मावशी आपल्याला रस्ता दाखवत असते, बरोबर. आमच्या जीवनाचा प्रवास जर करायचा असेल तर आम्ही जो ॲटलस घेऊ, आम्ही जो नकाशा घेऊ, आम्ही जे काही साधन घेऊ, तो नकाशा किती योग्य असला पाहिजे, आम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाणार असला पाहिजे ना. तो जर चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल आणि आपण आंधळेपणाने त्याच्यावर जर चालत राहू तर आमचं नुकसान करायला आम्हीच कारणीभूत आहोत. म्हणून योग्य वयामध्ये हातामध्ये योग्य नकाशा येणं फार गरजेचं आहे. लोकेशन चांगलं मिळालं पाहिजे. आणि माझ्या पांडुरंगाच्या कपाळावरचा टिळा असा आहे ना, तो गुगल मॅपचं चिन्ह. म्हणजे ते साक्षात भगवंत म्हणतो की तुम्ही कुठेही जा, सगळीकडे मी आहे. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. कोण तू? तुका म्हणे, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. तुची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझी हाती. मग तिथं मी संपतो आणि तू संपतो. मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. तिथं मी आणि तू दोन्ही संपून जातं आणि उरतं काय? अद्वैताचा फक्त आणि फक्त एकमेवाद्वितीय असा आनंद. परब्रह्म कोण आहे त्याची खूण सांगितली. तो भगवंत आनंद स्वरूप आहे. तो भगवंत आनंद स्वरूप आहे. आणि ज्या मार्गाने आम्ही जाणार आहे तो राजमार्ग आहे, तो आनंदाचा मार्ग आहे. दुर्दैवाने तो मार्ग बाजूला करून आज भोगवाद आणि चंगळवाद ज्यावेळी आपण बोकाळलेला समाजामध्ये पाहतो त्यावेळी अंतःकरण तुटतं. आणि मग ही अशी गुरुकुलातली लेकरं पाहिली, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं की मग असं वाटतं की अरे खरंच संतांनी घालून दिलेल्या मार्गावर आमच्या पुढच्या पिढीने चालणं किती गरजेचं आहे, किती गरजेचं. आज स्नेह मिलन सोहळा आहे सगळ्यांचा. वर्षातनं एकदा संस्थेचा कार्यक्रम होतो, बरोबर ना महाराज? मी तुम्हाला राम सीता का म्हणाले? ताईंचं नाव जानकी आहे, बरोबर. महाराजांचं नाव तुकाराम आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. महाराज कबीरांनी सांगितलं होतं,
तुकाराम तुकाराम दोन नाम एक अंग, उनका सेतू भंग या इनका सेतू अभंग. का हो? कारण म्हणाले राम एकच आहे, आत्माराम एकच आहे अंतःकरणातला, पण त्या रामाने बांधलेला सेतू कालवश भंग पावला, पण या रामाने बांधलेला अभंग नावाचा सेतू 450 वर्षानंतर आजही आम्हाला प्रेरणा देतो, आजही आम्हाला एक विचार देतो. आमचं कीर्तन तुकोबांच्या अभंगाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बरं, अभंग करतो, छाती विदीर्ण केली. म्हणाले आई साहेब रामच काय, तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. बघा, छाती विदीर्ण करून दर्शन दिलं. माऊली म्हणतात चित्त चैतन्य चोरून नेले. काय अनुभूती दिली. तेव्हा प्रभू रामचंद्र उभे राहिले सिंहासनावरून. एक 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 पाऊल टाकत मारुती रायाजवळ गेले. आणि काय करावं मारुते, माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुला द्यायला माझ्याकडे दुसरं काही नाही. कडकडून आलिंगन दिलं मारुती रायांना प्रभू रामचंद्रांनी. आणि असं आलिंगन आपल्याकडे जुना फोटो असेल तर नक्की बघायला मिळेल की तो फोटो असा आहे, मारुतीरायांचं मस्तक रामांच्या खांद्यावर विसवलंय आणि रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर विसवलंय. काय आनंद आहे बघा. अद्वैताचं मिलन तिथे झालं, जीवशिवाचं ऐक्य झालं आणि साक्षात परब्रह्माचा अनुभव दिला रामरायांनी मारुतीरायांना. आलिंगन दिलं आणि आता बाजूला झाले. म्हणाले मारुते सांग आता तू कोण आहेस, सांग तू कोण आहेस. तेव्हा मारुतीराय काय म्हणाले सांगू. रामा, रामायणातला श्लोक आहे. ते म्हणाले देह पातळीवर जर तुम्ही मला हा प्रश्न विचारत असाल तर रामा, देहबुद्ध्या तो दासोहम, देह पातळीवर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीव पातळीवर जर विचार केला तर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम, आत्म पातळीवर जर विचार केला तर तुम्ही आणि मी एकच आहे म्हणाले, दोन नाही. काय अनुभव मिळावा सेवेचा. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. भगवंताकडून फळ मिळतं श्रोते हो. माधुर्य भावाने भक्ती केलेले आमचे गुलाबराव महाराज. काय भक्ती असेल, काय संवेदना असतील. आपल्याला माहितीये विदर्भातले माधांचे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षु होते, पण माऊलींची कन्या म्हणवायचे स्वतःला, ज्ञानेश कन्या, आणि कृष्णाची पत्नी म्हणवायचे. पुरुष देह पण स्त्री भावाने केलेली भक्ती होती. काय झाला प्रसंग सांगते. देऊळवाड्यामध्ये माऊलींच्या ज्ञानेश त्या आळंदीमध्ये गुलाबराव महाराजांची प्रवचनं चालू होती. संत किती संवेदनशील असतात बघा. महाराजांची प्रवचनं चालू आहेत आणि त्या काळामध्ये अगदी अलीकडचे संत आहेत गुलाबराव महाराज, आपल्या सगळ्यांना माहिती असतील. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर म्हणून एक नाव जुन्या लोकांना माहिती असेल. मुमुक्षु नावाचं एक मासिक निघायचं, त्या मासिकाचे ते संपादक होते, ल रा पांगारकर. ते गुलाबराव महाराजांचे भक्त होते, शिष्य होते. महाराजांना नमस्कार केला. म्हणाले आज माऊलींची अभिषेकाची संधी मला मिळाली, आज अभिषेक करणारे मी माऊलींना, मला आशीर्वाद द्या म्हणाले. आणि निघाले. इकडे गुलाबराव महाराजांचं प्रवचन सुरू झालं. महाराज अंध होते दोन्ही डोळ्यांनी. प्रवचन सुरू झालं आणि लक्ष्मण पांगारकरांची पूजा सुरू झाली. षोडशोपचारी विधी आपण अनुभवला असेल तो सोहळा. अभिषेक माऊलींना करताना काय आनंद मिळतो. पंचामृत लेपनाचा विधी सुरू झाला आणि एखाद्या पित्यानं आपल्या लेकराच्या मस्तकावर हात फिरवावा तसं माऊलींना असं माखन गंध लेपन सुरू होतं. आणि भावधारा सगळ्या वाहून आल्या होत्या पांगारकरांच्या. इतका आनंद झाला होता, अष्टसात्विक भाव जागृत झाले होते. माऊली आज ही संधी मला मिळाली. आणि असं नऊ घालायचं काम सुरू होतं. एवढ्यात पांगारकरांच्या कानावर शब्द आला, लक्ष्मणा थोडं हळू कर रे, तुझ्या हातातली ती अंगठी तेवढी काढून ठेव. तुझ्या हातातली अंगठी माझ्या ज्ञानराज माऊलीला टोचतीये रे. गुलाबराव महाराज प्रवचनात आहेत, कानावर शब्द आले, हातातली अंगठी माऊलीच्या समाधीला टोचतीये, माऊलीला टोचतीये. काय संवेदना एकरूप झाल्या असतील आपण नाही कल्पना करू शकत श्रोते हो. संतांच्या आणि भगवंतांच्या. म्हणून भगवंत केलेल्या सेवेचा मेवा देतोच देतो. भगवंत ठेवत नाही. आम्हाला वेळ नसतो, आम्हाला धीर नसतो, आम्हाला वाट बघायला जमत नाही. शबरीनं वाट बघितली किती, 7 नव्हे 1 तप अशी रानोमाळ भटकली. 7 तप मतंग ऋषींच्या आश्रमात राहिली आणि मग रामाने मेवा दिला, फळ दिलं, फलश्रुती केली भक्तीची, सायुज्यता मुक्ती प्रदान करून दिली. श्रोते हो, ही देव सेवा. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या समाजाचं देणं लागतो, राष्ट्राचं देणं लागतं. म्हणून अशी सेवा संतांनी आमच्या महापुरुषांकडून अपेक्षित ठेवली
म्हणून तुकोबरायांकडे आमचे छत्रपती शिवराय सल्ला मागण्यासाठी जात होते, दिलासा घेण्यासाठी जात होते. अशा छत्रपती शिवरायांनी माझ्या मातृभूमीची सेवा काय केली असावी. तुझी सेवा करी न मनोभावे, देश हाच ज्यांनी देव समजला, अशा देवाची भक्ती सेवा करताना छत्रपतींनी शिस्त वा वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते छत्रपती शिवराय. जिजा मातोश्री सांगते, राजा बिजापूरचा तो अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय, आपल्या मोठ्या भावाचं, तुळजापूरच्या आई भवानीचं, पांडुरंगाच्या अपमानाचं उसनं फेडूनच महाराष्ट्रात परत ये. काय परिस्थिती होती. बिजापूरचा अली आदिलशहा वारला आणि त्याची जी बडी बेगम साहिबा होती ती गादीवर बसली होती. त्याच्या मुलाला कारभार घेता येत नव्हता, एवढा तो लहान होता. त्यामुळे बडी बेगम साहिबा गादीवर बसली आणि तिने तपकामध्ये विडा ठेवला. सगळ्या दरबाराला उद्देशून म्हणाली की हा पैजेचा विडा घ्या आणि शिवाजीला मारून पकडून आणतो अशी शपथ घ्या. जमेल है कोई मई का लाल जो इस बिडा को उठाए और शिवाजी को पकड़ के लाए. कुणीच उठत नव्हतं, कुणीच उठत नव्हतं. आणि तो अफजल खान नावाचा महाबलाढ्य क्रूर कर्मा पठाण तो उठला. त्याच्या जाजमाच्या हालचालीवरनं लोकांना कळलं की हा अफजल खान उठलाय म्हणून. एवढा प्रचंड बलदंड देह यष्टीचा उठला आणि हातामध्ये तपकातला तो विडा उचलला. पैजेचा विडा उचलून चूहे को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए बताओ. चूहे को पकड़ने के लिए किती सैन्य लागेल तुला. अफजल खान म्हणाला यो हे कोई 20-22 हजार हत्ती लागतील, घोडदळ लागेल, पायदळ लागेल, सैन्य फौज फाटा लागेल. बडी बेगम साहेबा म्हणाली एवढा मोठा इंतजाम उंदराला पकडायला. शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, बच्चा मराठ्याचा, नेम काय त्याचा, नेम काय त्याचा. कदाचित घेईल माझा प्राण, कदाचित घेईल आपला प्राण. संगे 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं. तुळजापूरला धडक मारली. कुठे गेला? थेट स्वराज्यात नाही आला अफजल खान मंडळी. कारण अफजल खानाला माहिती होतं राजा हा राजा आहे, पण त्याच आधी आई जगदंबेचा, तुळजा भवानीचा भक्त आहे. ही भवानी त्याला ताकद देते. म्हणून आमच्या लोकांची श्रद्धाच तुडवली पाहिजे, नाहीशी केली पाहिजे. म्हणून खरं तर विजापूरहून कोल्हापूर मार्गे जवळचा रस्ता होता वाईला यायला, पण तो टाळला आणि सोलापूर मार्गे रस्ता निवडला. तुळजापुरात आला. आई भवानीच्या, तुळजा भवानीच्या मंदिरासमोर आपला हत्ती उभा केला. आपल्याच लोकांना सांगितलं आणा रे ती गंडकी शिळेची मूर्ती उपटून आणा देवीची. आमची हतबल माणसं देवीची मूर्ती उपटून आणली आणि खानाच्या हातात दिली. लळ 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 करणार माझ्या जगदंबेचं ते रूप पाहिलं तेजस्वी. अफजल खान म्हणतो हिंदू की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते है. असं तेजपुंज देवीचं रूप पाहिलं. आणि श्रोते हो, माझ्या आई अंबा भवानीचं ते
ती मूर्ती क्षणाचाही विलंब न लावता खानाने खाडकन खाली फेकून दिली हत्तीवरून. ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या, ठिकऱ्या झाल्या. जाती घेऊन माणसं बोलवली, भरडली सगळी मूर्ती, पसरली सगळी माती रांगोळी त्या तुळजापूरच्या मंदिराबाहेर. आणि अफजल खान सांगतो, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. ही भवानी शिवाजीला ताकद देते ना, बघतो ही भवानी माझं काय करते. तुळजापूरची ही अवस्था केली. आणि अफजल खान पंढरपूरला गेला. श्रोत्यांनी, आमच्या पांडुरंगाला धक्का लावायचा त्याचा मनसुबा होता, पण आमच्याच भक्त मंडळींनी, आमच्या काही संत मंडळींनी पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवली. अफजल खानाच्या हातात नाही लागू दिली. ते फार मोठे त्या संत मंडळीचे आमच्यावर उपकार आहे श्रोते. म्हणून आज ते सावळ परब्रह्म आम्ही बघतोय उघड्या डोळ्यांनी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. अफजल खानाने पंढरपूरला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तो असफल झाला आणि प्रतापगडच्या दिशेने आला. तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली, भवानी फोडली. प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रलय मांडीला पंढरपुराला. प्रजा केली हैराण रस्त्याला आणि येऊन पोचला पहावया, येऊन पोचला पहावया, येऊन पोचला पहावया. तुळजापूरला धडक मारली. प्रतापगडाच्या दिशेने आलेला अफजल खान भेट ठरली. आणि माझ्या राजा शिवबानी आईचा शब्द कानावर ठेवला होता, पांडुरंगाच्या तुळजा भवानीच्या अपमानाचं उसनं फेड राजा, उसनं फेड. अफजल खानाला सोडू नको. आणि अफजल खानाने ज्यावेळी दगा केला त्याचा परिणाम, उलट प्रतिक्रिया राजांनी केली. वाघनखं अशी पोटामध्ये पिछवा खुपसला, सगळं आतडं बाहेर काढलं अफजल खानाचं. दगा 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 म्हणून अफजल खान ओरडत होता. मस्तक छाटून राजांनी आई जिजाऊ समोर ते साजरं उभं केलं होतं. श्रोते हो, भगवंताची सेवा आणि त्याचबरोबर ही माती माझी मातृभूमी, माझा स्वराज्य हा माझा देव आहे असं समजून त्या स्वराज्याची केलेली सेवा माऊली म्हणतात सगळंच सारखं आहे. त्याच भक्ताला चित्त चैतन्य चोरून नेले ही अनुभूती भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. माऊली म्हणतात, बाप रखुमादेवी बरू विठ्ठले चित्त चैतन्य चोरून नेले. माझ्या जनाबाईंना हा अनुभव मिळाला. श्रोते हो, गोड आवाजामध्ये सकाळी सकाळी भल्या पहाटे जात्यावर ओवी गावी दळण दळावं. आणि काय आमच्या माता भगिनींना ओवे आवडतात. आता जातं गेलं, ओवी तर त्याहून गेली. जात्याविषयी काय सांगावं तर लोक म्हणतात कुठं जातं. तरुण पिढीला जातं सूप काही माहिती नाही. सुपाचा गुणधर्म आहे ना, सार जवळ ठेवावं आणि फुलपट असार असेल ते टाकून द्यावं. कॉन्व्हेंट संस्कृतीची आमची मुलं, त्यांना म्हटलं ना गणपतीचे कान सुपासारखे असतात, ते पोरगं विचारतं हाऊ इट इज पॉसिबल, गणपतीचे कान सुपासारखे कसे काय? बिकॉज सूप इज लिक्विड. ते प्यायचं सूप त्यांना माहिती, कॉर्न सूप, व्हेजिटेबल सूप, टोमॅटो सूप. पाखडायचं सूप कोणी बघितलंय? पण सुपाचा गुणधर्म आहे, ज्यांनी निंद्यते सर्व सोडवली द्यावे, ज्यांनी वंद्यते सर्व. ही संस्कृती आम्हाला भारताची शिकवते श्रोते हो. ही खेड्यातली संस्कृती आम्हाला ही शिकवते. दुर्दैवानं त्याचा विसर पडला. म्हणून आमच्या बहिणाबाई असतील, जनाबाई असतील, यांनी ओव्या रचल्या. काय जनाईची भक्ती होती, काय सेवा होती. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत आहे. पांडुरंगाला हाक घालावी भगवंता. अरे स्वप्नात दृष्टांत दिलं नामदेवांनी, पण समोर कधी येशील रे? ये की रे भगवंता, जात्यावर दळायला घ्यावं. श्रोते हो, आमच्या घरातलं जातं म्हणजे आम्हाला परमार्थ शिकवणारं खूप मोठं माध्यम आहे. वरची तळी असते ना ती प्रपंचाची आहे, खालची तळी आहे ती परमार्थाची आहे. मधला कुंड आहे ज्याच्यात आम्ही दाणे टाकतो ते परब्रह्म स्वरूप आहे. ते दाणे म्हणजे आम्ही आहे, तुम्ही आम्ही सगळे त्या दाण्यांच्या स्वरूपामध्ये. जे दाणे त्या कुंडाला धरून ठेवतात ना त्या दाण्यांचं पीठ होत नाही. होतं का? जे दाणे त्या कुंडाला चिकटून ठेवतात त्या दाण्याचं पीठ नाही होत, बाकी सगळ्या दाण्यांचं पीठ होतं. आम्ही सगळे भरडले जातो प्रपंचाच्या या खटपटीत आणि कटकटीत. म्हणून आमच्या वाट्याला फक्त दुःख येतं, फक्त दुःख येतं. किसी ने कहा है लोग अपने दुखों से उतना परेशान नहीं जितना कि दूसरों के सुखों को देखकर परेशान हो.
आम्ही आमच्या दुःखापायी दुःखी नाही, आमचं दुःख आमच्या पाचवीलाच आहे हो, पण आमचे शेजारी आमच्यापेक्षा जास्त सुखी म्हणून आम्ही दुःखी. हे आमच्या दुःखाचं कारण आहे सध्या. संतांना सुखाचा सागर दिसला भगवंत, सर्व सुखाचे आगर. म्हणून जनाबाईंचा भाव फार सुंदर होता. सेवा काय होती? जात्यावर सुंदर दळण दळावं, गोड गळ्याने ओवी गावी, पांडुरंगाला सांगावं भगवंता जनी मांडिते दयाळा नाम ओठी घोळते. भगवंता ये की रे बाबा, भारी जड हे जाते तुझी विना, भारी जड हे जाते तुझी विना. भगवंता येशील का रे? मला दर्शन तरी देशील का रे भगवंता या जन्मात? आणि तिची हाक ऐकावी भगवान परमात्म्या पांडुरंगाने धावत यावं, जात्याला हात लावावा आणि जनाबाईला सांगतो हाक तुझी येतानी झोप उडाली गावाई, कागदळ एकली माझी या विना. जनाबाई म्हणते पांडुरंगा सख्या आलास, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी यादी फिर, दारी आलं अमृत पीक तुझी यादी फिर. काय अनुभव आहे. आणि जनाबाईच्या झोपड्यातनं 2 आवाज लोकांना ऐकू येत आहेत, असं सगळ्या गावात पसरलं. पूर्वीच्या काळी अशी माणसं काही कमी नव्हती. संतांना छळ छळ छळलं लोकांनी, भरपूर छळ केला. आणि मग आता महत्व कळतं तेव्हा आता सोहळ्या, आता पालख्या, आता दिंड्या निघतात. आधी खूप छळलं समाजाने. जनाबाईच्या झोपडीतनं 2 आवाज येतात म्हटल्यानंतर गावातल्या टवाळ मंडळींना राहवलं नाही. ताबडतोब चौकशी करा म्हटले. गावचे पाटील, कुलकर्णी सगळ्यांनी जनाबाईच्या झोपडीला घेराव घातला. जनाबाईनं पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला आणि पाटील नावाचा मोठा डोंगर उभा पुढं. पाटील ओ सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम काढलंय सा? जने बाकीचं बोलू नकोस, आतमध्ये कोण आहे तेवढं सांग. 2 आवाज ऐकलेत 100 माणसांनी, तू राहते एकटी, दुसरा आवाज पुरुषाचा आहे, कोण आहे सांग. जनाबाई म्हणते पाटील खोटं कोण आहे दवा, मी एकटीच तर गाते. जने 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 खोटं बोलू नको, 100 माणसांनी 2 आवाज ऐकलेत, सांग कोण होतं. जनाबाई म्हणते पाटील माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही बसायचा, पंढरीचा पांडुरंग आला होता. पांडुरंग वा ग वा, तुझ्या झोपड्यात कशाला का आला होता जने? आणि जनाबाईने उत्तर द्यावं, जोंधण्याच्या भाकरीची चव लई न्यारी, जोंधण्याच्या भाकरीची चव लई न्यारी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी, जोंधण्याच्या भाकरीची चव जने जने. अगं पांडुरंग तुझ्याकडे भाकरी खायला कशाला येईल? आणि तुला दिसतो, आम्हासनी दिसत नाही. जनाबाई म्हणते असा कुणालाही दिसेल असा नव्हे, तो कुणाला बी कसा दिसेल? अगं मग तुला दिसतो, आम्हासनी दिसत नाही, असा लपवून तरी कुठं ठेवलाय जने सांग ती. जनाबाई म्हणते पाटील लपवायचा कुठं असतो, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला, विठ्ठले चित्त चैतन्य सोडून आलेले भगवंत हृदयस्थ स्थित होतो.
जेव्हा आम्ही त्याची सेवा अत्यंत मनोभावाने करतो, आम्ही दातृत्व सुद्धा असं करतो, आमचं दान सुद्धा असं असतं की त्यात दिखावा असतो. ते देखले पण भक्तीत नको, भक्ती अत्यंत मनोभावाने असावी जी माऊलींनी शिकवली. पुढच्या काळामध्ये ती भक्ती नामदेवांनी जगाला शिकवली. काय होतं नामदेवांचं चरित्र? नारदीय कीर्तनाच्या पठडीनुसार, परंपरेनुसार त्या चरित्राचा थोडासा आवाका उत्तर रंगामध्ये मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पूर्वरंग आणि उत्तर रंग. आता पूर्वरंग संपवती आणि उत्तर रंगामध्ये आपण नामदेवांचं थोडक्यात चरित्र बघूया. पूर्वरंगाच्या मूळ पदामध्ये आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज वर्णन करतात.